मला कशाला, मला छोटे पाणी हवा घालताय, गरम स्वतःला झालंय बाजूला. मी तिकडंच होते. इकडं बघा आज आहे ना AC चा तमाशा बघा. आज एवढा पसारा घरामध्ये, इतका गोंधळ. हे बघा आतमध्ये हा तांब्याचा हे असतो पाईप, त्यामुळे. आणि इकडे चाललंय आज AC झाली फिटिंग सगळं, हो काय ना बाई अभिसाब. आणि सगळं झालंय, पण खाली इथं पसारा भयानक पसारा पडलाय. हे सगळं मला आवरावं लागेल नंतर. हे काय काय आणलेलं त्याने ते स्टँड लावलं, पण त्याची काय आपल्याला गरज नाही पडली. डचमध्ये तिकडे झालं. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात आज इकडनं केली मी, बेडरूमच्या विंडोमधून. का तर पाऊस खूप छान चालू आहे. याच्या अगोदर तुम्हाला क्लिप दाखवली, देवपूजा वगैरे करून घेतली, देवर असं गपचूप दाखवला. कारण काय तर दीदी नाईट करून आली. काल दुपारी बोलले दीदी आलेली घरी, तर त्यांचं नाईटचं काहीतरी, नाईटचं डेचं काही वेगळं होतं, तर ती आली आणि पुन्हा गेली. मग तर ती सकाळी 4 वाजता आली. 4 वाजता आली तर झोपली. त्यांची गाडी वगैरे येते सोडायला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. कंपनीची गाडी येते त्यांना सोडायला. नाईट असेल ना घ्यायला पण आणि सोडायला पण गाडी येते. आणि डेला वगैरे ती आपली गाडी घेऊन जाते. तर ते काही रात्री तिचं काही टेन्शन नाही. आपल्या इथं खाली सिक्युरिटी वगैरे, आपल्या इथं कॅमेरे, त्यामुळे ते कधी किती वाजता आले तर काही प्रॉब्लेम नसतो आहे. आणि गाडीमध्ये एक त्यांना सिक्युरिटी असतो आहे, तर ते अगदी दरवाजापर्यंत आणून सोडतात. म्हणजे त्यामुळे आणि आम्ही बिनधास्त झोपतो की येईल आता अशी व्यवस्थित. तर तिकडे ती झोपली, म्हणून काय केलं मी गपचूप देवपूजा वगैरे केली, सगळं आवरलं. पण आज सकाळपासून मस्त असा छान पाऊस चालला आहे आणि स्थिर चालला आहे. स्थिर चालला ना तर एकदम थंड वातावरण असतं. आणि जोरदार धबाधबा येऊन पडतो आणि जातो, तर ते सगळं पाणी गटारला जातंच. आणि असा निवांत शांत पडला ना तर थोडंसं माती जिथे, आता मुंबईमध्ये एवढी माती वगैरे कशाची काय, पण झाडांना मातीला थोडंसं जिथे आज येते तर तरी थोडासा ओलावा भेटतो. आज थोडासा घसा आला आहे. काल मला ताई एक बोलली ज्येष्ठ मध आणि काय 2 ताईंनी मला हे सांगितलं. तर ज्येष्ठ मध तर नाही घरात, आपलं गावचं साधं मध आहे. आता ते घेऊन बघेल मी, किंवा यशला सांगेल मला ऑनलाईन मागव. चल किचनमध्ये ना मी काय सुरुवात केली, पण म्हटले व्हिडिओला सुरुवात इथून करा आणि किचनमध्ये गपचूप आपलं काम करायला घ्या. भाभी काही अजून आलेली नाही आहे, पण छान असं वातावरण वाटतंय. आणि तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा. हे बघा असं एकदम निवांत असं पाऊस पडतोय. सकाळी खूप जोराचा होता. मी जेव्हा क्लिप घेते तेव्हा तो स्लो झालेला, पण सकाळी एकदम जोराचा पाऊस होता आणि भारी वाटत होतं. यश त्या पावसातच गेला. नवीन AC वगैरे लावून चालू करून झाला. दाखवतो तुम्हाला तो वरती. हे बघा इथे हा 1.5 टन आहे आपला. त्या घरात 2चा आहे आणि ते 1.5 लावला आहे, कारण इथं काही जागा जास्त नाही आहेत म्हणून इथे 1.5 टनच लावला आहेत. आणि तिकडे जो इथं स्टोरेजमध्ये ठेवायचा पसारा ठेवले, बॅगी वगैरे, सावने डबे, मोठे डबे होते 2, खूप सगळ्या बॅगी. यशचं हेल्मेट, ते मोठं असं लाईटचं आपलं ब्लूटूथ वगैरे आहे, त्याचे 2 हेल्मेट आहेत. एक वरती ठेवून दिलं, बॅगी वगैरे ठेवून दिल्या. इकडे मी फक्त एकदम वरच्यावर झाडू मारून घेतला आहे. इकडे बघा ना पीठ असं दळून आणलं आहे रात्री. तर मला ना दळणाची कोणी भेटली नाही, तर ते चक्कीवाल्याकडून ही पिशवी घेतली आणि ह्या पिशवीमध्ये असं दिलेलं. तर पीठ आता भाभी आलं चाळून ठेवून डब्यामध्ये. मी फक्त थोडंसं काढून घेतलं आहे. दाखवते अशी देवपूजा, मग अशीच क्लिप घेतलेली. देवपूजा वगैरे सगळी झाली माझी. तिथे आता 10:30 आणि आलेत आता इथे किचनमध्ये. अर्ध तरी काम करून घेतलं किचनमध्ये आणि मगच मोबाईल हातात घेतला. साहेबांचं वगैरे सगळं आवरलं, गेले, नाश्ता झाला त्यांचा, माझा गोळ्या घेतल्या. आता फक्त याने थोडासा आवाज असं वाटतं आजारीसारखा, पण आजारी बी अजिबात नाही ताईंनो, एकदम व्यवस्थित आहे. तुम्हाला सांगू, काल मला एका ताईची कमेंट आली, अगं ताई तुला काय आजार आहे, तुला एवढं दुखणं. तर त्या ताईला माहीत नसेल आजार. तर खरं सांगायचं ना, आजार खूप आहे आणि काहीच नाही. ऑपरेशनच्या वेळेला माझी 45,000ची रिपोर्ट केलेली ताईंनो. कुठलाच आजार नाही मला. शुगर BP सोडलं तर आहे ना, तर मला कुठला शरीरात आजार नाही निघाला. आणि ही माझ्या महाराजांची कृपा, स्वामींची कृपा म्हणायची. इतके काय रिपोर्ट करतात, जेव्हा आपण विचारही केलेले नसतो एवढे रिपोर्ट आपले केले जातात.
कुठलंही छोटं मोठं ऑपरेशन असेल तर. आणि मला असं वाटलं माझेच केले काय, नाही, माझ्या आत्याचं डोळ्याचं ऑपरेशन झालं. अगं ती मला बोलली, अगं माझे पण एवढे रिपोर्ट केले असले ज्याचं आपलं काही घेणं देणं नाही, काहीच नाही, ते पण रिपोर्ट करतात. म्हणजे अगदी लिव्हर कॅन्सर जे काय आहे, किडनी, जे टोटली सगळे, कुठलाच काही प्रॉब्लेम नाही. ही स्वामींची कृपा आहे, म्हाताऱ्यांची कृपा आहे आपल्यावर, कुठलेच काही नाही. आणि असंच असो, कुठलाच आजार नसो. आणि जशी आहे तशी धडधकट फक्त माझ्या घर परिवारासाठी मी अशी राहू, बस एवढी त्यांच्यासाठी प्रार्थना आहे माझी. बाकी किती गोळ्या औषधं खाईल, किती रोज दुखेल, काय, याचा काही विचार न करता रोज उठायचं आणि त्यांच्यासाठी उभं राहायचं. कारण मी जर घरात थोडीशी आडवी झाली ना, तर माझं घर परिवाराचं काही खरं नाही. मग म्हणतात ना, कमवणारे आहेत पण त्यांना करून खायला घालणारे व्यक्ती म्हणजे तर मी नसेल तर काहीच खरं नाही. चला असू द्या. एक ताईची कमेंट होती म्हणून मी सांगितलं का आजार मला कुठलेच नाही ताई, माझ्या महाराजांची कृपा आहे माझ्यावर, आजार मला कुठलेच नाही. शुगर आणि BP तर ही सगळ्यांसाठी नॉर्मल झाली आहे. पण आज मी एवढे 20-25 वर्ष झाले एवढी गोळ्या खाते. आता मला पण भीती वाटायची की बाबा किडनीला काही प्रॉब्लेम असेल का, काय असेल का, इतक्या पेनकिलर खाते. स्वामी कृपेने काहीसुद्धा नाही आहे, बिंदास गोळ्या खाऊ शकते मी आता. पण माझ्या गोळ्या पण अशा आहे ना, मला हिंदूच्या डॉक्टरने अशा दिले आहे का ज्या पेनकिलर मी दिवसात 3-3 जरी खाते ना, मला त्याच्यापासून काही हानी नाही आहे. अशा खूप महागाच्या आहेत त्या. 10 गोळ्या येतात 326 रुपयाच्या, 10च गोळ्या येतात त्या. तर ते मला अशा महिन्याला किती लागतात, दिवसात 3 खाते, कधी कधी कामाचं लोड असलं तर 4 पण खाते. चला असू द्या, ते काय रोजचं झालं, त्याचं नवीन नाही आहे. पण आजार काही नाही, पुन्हा क्लिअर करते, मला आजार नाही ताई, नको कुठले आणि नको पण आहे. माझ्या मुलाबाळांचं कसं काय व्हायचं जर मला काही आजार असले तर, कोणी येणार आहे का बघायला सांगा. तर असू द्या, बोलण्याचा भाग होता. इथे ना कुकर लावला मी, आता भाताचा कुकर लावला, गरम आहेत. इथे दूध गरम करून ठेवलं आहे, साहेबांना दिलं. आणि बाकीचं राहिले, भाभी आल्या चहा वगैरे होईल. यशला वाटाणा पनीर करायचं आहे, थोडासा वाटाणा राहिलेला शिजून ठेवला आहे, पीठ वगैरे भिजून ठेवलं आहे. आणि वाटाण्यासाठी ना परवाचं थोडंसं वाटण राहिलेलं माझे वाटून घेतलेलं राजम्याच्या भाजीला, तेच आता वाटण घालणार आहे. यातला अर्धाच टमाटा घालणार आहे, का तर अगोदरचं वाटणामध्ये टमाटा आहे, तेच पान काढून ठेवलं आहे. कांदा वगैरे कापून घेते. आणि पहिलं तर आहे ना पापड चटणी संपलीत, पापड तळून चटणी करून घेते. तर बघा आता मी पापड वगैरे तळून घेतले. आता याची चटणी नंतर करेल, पण पहिले पनीरची भाजी कर, कारण पापड तळलेलं तेल गरम आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. आणि पनीर पॅकेटचं पनीर आहे तर हे धुवून घेतले चांगले स्वच्छ. आता सगळे बोलतात पॅकेटचं हे नका घेऊ, ते नका घेऊ, पण काय करणार ताई, आता ही शेवटी शहरी भागामध्ये काही ऑप्शन नसतं आपल्याकडे. तर ही सगळं पनीर आता एक कडकडीत तेल आहे, तेलामध्ये चांगलं तळून घेते. पापडला मी एक मोठा कांदा कापून घेतला आहे चांगला. पनीर टाकलं ना लगेच नाही करायचं, नाहीतर त्याचे ना तुकडे होतात किंवा असं तेलामध्ये विरघळतं. आता हे थोडंसं लालसर हो काढून घेते लगेच हे. पनीरची भाजी अशी बनवते खूप वेळा, पण आता हल्ली ना रेसिपी नाही घेते मी, तर किती वेळा दाखवणार. तर ठीक आहे, चला आता म्हटली ठीक आहे. तर यातला फक्त मी अर्धा टोमॅटो टाकणार आहे, खूप आंबट नको व्हायला भाजी. पनीर बस झाला तर मी असं काढून घेते. तर जास्त पण असं एकदम लाल नाही करायचं, जितकं तळेल ना तितकं रबरासारखं होतं. आणि इथे मी वाटाणा शिजवलेली ही गरम पाणी यातच पनीर काढून टाकणार आहे. पनीर काढून घेतलंय. आता इथे फक्त थोडंसं अर्धा चमचाभर जिरं टाकणार आहे, तेजपान आणि कढीपत्ता दोन्ही पण एकत्र टाकते. आता कांदा टमाटा थोडंसं परतवून घेते. लसूण वगैरे सगळं आहे वाटणामध्ये, म्हणून इथे फोडणीला काही मी बाकी टाकलं नाही आहे, कारण वाटणामध्ये सगळंच असते. थोडंसं चांगलं परतवून घेते कांदा. अर्धाच टमाटा हा टाकते इथे.
कांदा टमाटा कोथिंबीर पण कापून टाकली. पण बाबी आली ना, बाबी ते बोलायच्या नादात विसरली मी. बाबी बोलते आज पाऊस चालू झाला ना, भिजत आली. कारण छत्री वगैरे असं पकडायला होत नाही जाईल ना, तुम्हाला सांगते. पब्लिक असते तर थोडीशी हळद घातली. कांदा लसूण मसाला हा 1.5 चमचा टाकला आहे. आणि आता काश्मीरी पावडर यातली संपली, अर्धा चमचा आहे. काढावं लागेल मला, पण एवढी पत झाली आता यासाठी. आणि हे वाटण जे वाटलेलं आहे हे सगळं टाकते. त्याला पातळ भाजी आवडत नाही, अशी घट्ट पाहिजे पनीरची भाजी. मी आता वाटाणा शिजायला आणि पनीर तळायला मीठ घातलेले. आणि ह्या वाटणामध्ये पण मीठ आहे थोडंसं, तर अगदी जपून आता थोडंसं मीठ घालणार आहे मी इथे. अर्धा चमचाभरच मीठ घालणार आहे. आम्हाला ना कांद्याची पात बनवायची. आदेशला काल फोन केला, आदेशने फोन नाही उचलला. मेसेज टाकते तर रात्री रिप्लाय देतोय. तो बोलला मी शूटला होतो का, की मला फोन पण नाही उचलता आला. त्याचं पण काय काय आहे ना, तर तो शूटला जातोय. कॉलेज वगैरे पण आहे काय काय, तर त्याने काय मला फोन नाही उचलला. मग रात्री म्हटलं ठीक आहे उद्या ये, तुला कांद्याची पात बनवते. तर आता हे थोडंसं पाणी टाकते. आता इकडे पण वाटाणा शिजलेलं वगैरे पाणी आहे. आता इथे अजून थोडंसं, जिथे मी 1 ग्लासभर पाणी घातलं. वाटण कसं परतून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला काही जास्त शिजवत बसायची गरज नाही. आता बघा वाटणाला लगेच इथे उकळी यायला लागली. तर वाटाणा पण शिजलेला आहे, पनीर पण तळलेलं आहे आणि वाटण पण चांगलं परतून झालं आहे. आता यामध्ये हे सगळं टाकून देते आणि फक्त एक उकळी काढणार याची. जास्त शिजू नाही देणार, नाही तर पनीर थोडंसं रबरासारखं होईल. म्हणून जास्त नाही करणार आहे, फक्त एका उकळीमध्ये मी काढून घेते. आणि आता हे झालं आहे, याला साईडला ठेवून चटणी करून याची चटणी बनवून चपात्या करायला घेते. चपात्या झाल्या तुम्हाला भेटते कांद्याची पात बनवताना. कारण भाभी ना हात धरून हे बघा आता आली. पण काय होतं, माझ्या व्हिडिओमध्ये आवाज येतो ना मोबाईल आपलं मोटरचा नळाचा, मग ती शांत बसते उभी राहते. चला करून घेते, तुम्हाला भेटते. हे बघा आता म्हणजे ना चपात्या वगैरे करून झाल्या. चाळणीमध्ये ठेवल्या असे थोडीशी वाफ जाते इथून, म्हणजे लगेच असं पाणी सुटत नाही चपात्यांना. याची पनीरची भाजी मी अशी टोपात काढून घेतली, घट्टसर केली बघा एकदम 2 टायमाला. संध्याकाळी नाही त्याला काही करणार मी. आणि इथे भाजी कापून ठेवली. ते बघा जो कांदा पात होती त्याचा कांदा वेगळा करून घेतला आणि पात जी आहे ती वेगळी करून घेतली. आता मला आधीचा फोन आला कधीचा, मला रात्री बोलला का की मी 12:30ला येतो आणि आत्ता बोलला मी येतो. तर ठीक मी बनवायला घेते लगेच. आता कढई कधीची गरम व्हायला ठेवून दिलेली. चमचाभर जीर आहेत ते टाकते तेला. आणि हा सगळा कांदा परतून घेते. घाईमध्ये ना कांदा पण असं जाडसर असतं आपला. त्याला एक असं जायचं कुठं शूटला मला बोलला. 1 चमचाभर मीठ घातलंय म्हणजे कांदा पण पटकन परते आणि पातीच्या हिशोबाने पण होईल. पाहिजे तर पुन्हा थोडं टाकायला होईल. चपात्या चपाती डब्यात घालते. कांदा एकदम असा लालसर झाला आहे. आता थोडंसं बाकी दिसतोय. जी पात आहे आपली हिरवी पात तोपर्यंत हे परतोपर्यंत कांदा पण चांगला एकदम मस्त होतो तो. आणि जास्त कढई भरून बनवायची भाजी मला 3 गड्ड्या होत्या. आता हे शिजवण्याची अर्धीच होणार, पण पातळ भाजीला काही जास्त लागत नाही. आता इथे ना अजून मी अर्धा चमचा मीठ घालणार आहे, कारण भाजी जास्त होणार आहे तर मीठ कमी होईल. आणि आता आज ना मोठंच भांडं काढलं शेवटी. ते बारकं भांड्याला खूप त्रासदायक आहे मला. तर याच्यामध्ये चमच्याभर जिरं घेतलं आहे. अंदाजाने वाटीभर, मोठी वाटीभर शेंगदाणे, एवढे शेंगदाणे टाकले. आणि आता मिरची काढते. त्याला लसूण वगैरे फोडणीला पण नाही आणि वाटणाला पण लसूण नाही घालत आम्ही. तुम्हाला सांगू, मग अशी चपात्या करायला घेतल्या आणि सिलेंडर संपला. तर भाभी होती म्हणून तुम्हाला उचलायला झालं. मी अजून आहे ना असं जास्त जड उचलत नाही.
नॉर्मली करते पण जास्त जड मला पण उचलायचं नाही 6 महिनेपर्यंत तरी ऑपरेशनमुळे. एवढा रिकामा कधी येऊन ठेवला पण भाभी आली तर भरलेला भाभी उचलला. आता एवढ्या मिरच्या टाकते मूठ भरून. या तिखट नाही त्याने जास्त. शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घेते आणि बेसन घालायचं ते तुम्हाला दाखवते नंतर. पहिलं एवढं वाटून घेते पाणी घालून ते पण. हे बघा मी सगळं असं पाणी घालून चांगलं बारीक करून घेतलं. पण यामध्ये मी 1 चमचाभर बेसन घालणार आहे. बेसनने काय होतं छान अशी भाजी मिळून येते. 1.5 चमचा घातलं आणि मस्त एकसारखी वाटते अशी. अजिबात शेंगदाणे आणि भाजी एक साईडला होत नाही. आता याला पण पाणी घालून चांगलं फिरवून घेते. भाजी इकडे मस्त परतली एकदम. पण बघा दरवाजा लावून मी वाटण वगैरे करते. बघा दरवाजा लावलेला आहे का आता ती झोपलेली आहे. असं मला वाटतं माझ्यामुळे तिला काही नको कारण रात्रभर पुन्हा जागा बघा एकदम मस्त. खाली कढईला चिपटोपर्यंत भाजी परतून घेते तेलामध्ये. पाणी नाही घातलं शिजायला मी अजिबात पाणी नाही घातलं. पाणी घातल्यानंतर थोडीशी द्यायची ती भाजी आणि हे सगळं वाटण आता टाकून देणार आहे. अशी कांद्याची पात आहे ना आपल्याकडची भरपूर जणांना आवडते. आता साहेबांच्या डब्यामध्ये ही भाजी मला 2 डबे द्यायचे. साहेबांचे पण आणि 1 डबा कारण त्यांना पण खूप आवडते. आणि सगळे आपले व्हिडिओ बघतोय त्याच्यामुळे ते लगेच माहीत पडतं काय केलं आहे काय नाही. जे बी काय चालतं ना व्हिडिओमधून लगेच माहीत पडतं कोणाला पण काय बनवत आहे काय खात आहे काय घेत आहे काय ठेवत आहे. आपल्याला असं वाटतं नाही कोण बघे पण भरपूर बघतात ते त्यांच्यापर्यंत आपलं जातं. चांगली गोष्ट आहे उलट. आणि मग बरं नसेल काय नसेल तर व्हिडिओद्वारे त्यांना माहीत पडतं आता हिला बरं नाही आहे हिचं असं चाललं आहे तिचं तसं चाललं आहे. मग उलट चांगली गोष्ट आहे का सांगितल्यापेक्षा व्हिडिओमधून सगळं माहीत पडते. अजून थोडंसं पाणी घालायचं आहे कारण बेसन ना घट्ट होणार. अजून चांगलं ग्लासभर पाणी घेतलेत मी. आधीच्या मम्मीला पण द्यायची. मी त्याला बोलले जेवायला ये इकडे. त्याचा फोन आला मला 11:30ला आणि सिलेंडर संपले त्याला लावतच होते. त्याला बोलली तू जेवायलाच आहे. बोललं नको मी घेऊन जातो मम्मी पण खाईल मम्मीला आवडते अशी भाजी. आणि आधीची मम्मी ना जेवणात एकदम 1 नंबर आहे. सुगरण आहेत एकदम. पण वाटतं ना कधीतरी कोणाच्या हातचं थोडंसं वेगळं कारण शेंगदाणे प्रकार आहे ना फक्त आमच्याकडेच चालतो जास्तीत जास्त. नाशिक भागाला ना शेंगदाणेच खाल्ले जातात. कितीतरी टाईमाला बोलतात तुम्ही किती शेंगदाणे वापरतात. आमच्याकडे खातातच नाही मग त्याच्याशिवाय जेवणच बनणार नाही. आता याला थोडीशी ना उकळी येऊ देते. उकळीवर वरतीने जाऊ द्यायचे पण चांगली मस्त अशी थोडी मिडियम गॅस उकळी येऊ देते मी याला. हे बघा अशी मिडियम गॅसवर अशी भाजीला मी उकळी येऊ दिली. वरती नाही आली. वरती यायला लागली की लगेच चमच्याने हलवून असं सगळं शेंगदाण्याचं जे आहे ते आतमध्ये घ्यायचं दुसरं. आणि आता मस्त झाली आपली एकदम कांद्याची पात. रस्सेदार कांद्याची पात. आता आदेशला फोन केला त्याला बोलली ये तू कारण त्याला पण जायचं 1 वाजता कुठं बाहेर. आणि मग थोडीशी आता यशला पापड चटणी केली तर म्हटलं नुसती भाजी कशी देऊ. त्याला जेवण बोलत होते तर नको बोलला. आदेशला पण एकदम ना असं साधं जेवण आवडतं माझ्या हातचं. आणि मी इकडे काय केलं 1 बाजरीची भाकर बनवली आणि ते बघा आता इकडे लक्ष द्यायचं इथं जळाली पण थोडीशी. आता भाजीचा गॅस बंद करते. एका गॅसवर भाभीचा चहा उकळतोय. तर आता आला तो तर डबा भरून देते पटकन. अशी झाली ती रस्सेदार कांद्याची भाजी. चिमणी लावते काय ना मी खामागून झाली बोलणार आहे. हे बघा हा हिरा आत्ता आलायत. काल का नाही आला सांग आता. शूट मध्ये जरा बिझी. हा तू काय शूट घेतो. मी बोलले शूट मध्ये गेलं काय शूट करतो सांग ना. दूरदर्शन आहे ना दूरदर्शन त्यांचं सह्याद्री चॅनल आहे. तर त्या चॅनलच्या असतात अशा व्हिडिओ म्हणजे कुठे काही इव्हेंट असेल क्रिकेट वगैरे तर त्याचं मी शूट करून एडिट करून त्यांना देतो. पण ते काम कुठे माझं दिसत नाही. हा हा तू पाठीमागे कॅमेऱ्याच्या मागे. अच्छा अच्छा पण बघूया चालू आहे प्रयत्न. दिसेल कॅमेऱ्यात पण दिसेल एक दिवस नाही का. कृपेने काय होईल तर. पोरगं लय गुणाचं आहे माझं. आता मला बोलतो मी आंघोळ नाही केली. मी त्याला बोलली जेवायला ये. त्याला पहिलाच फोन केलेला तर बोलतो आंघोळ नाही केली मी घरी जाऊन जेवतो मला भाजी द्या. मग मी काय केलं पापड चटणी पण डब्यात घातली मम्मीला आवडेल ना म्हणून.
आणि त्याचा जीव काय चालला माहिती काय, मम्मी खाईल भाजी म्हणून घरी जाऊन जेवायचंय. नका देऊ. राहू दे ना, संध्याकाळी खा, तुला आवडते ना. हा मी दुसऱ्या ह्याच्यात घालते. आता बोलतो चपाती. हा राहू दे, चपाती देते नाही त्याच्यात घालून. पिशवी आहे रे. नाही पेपर आहेत का ते चपाती? फॉईल पेपर मध्ये देते ना तुला. मग त्याला घरी जाऊन मम्मी सोबत पण जेवणार, म्हणजे गरम आहे, थांबा दुसऱ्या ह्याच्यात घालावं लागेल. हात नको लावतो. यात दिली पापड चटणी, का त्याला ही माझ्या हातची कांदा पात खूप आवडते, खूप म्हणजे खूप. त्याचं सगळ्यात आवडतं जेवण. मी आता माझ्यासाठी बाजरीची भाकर बनवली. 4 देऊ? नको, मग 2च द्या. 2 चपात्या पोट बरं का? अरे तुमच्या चपात्या म्हणजे काय नाही, 2च द्या. बरं 2.5 देते. अरे यार काकी 2 द्या प्लीज. नाही 2 नाही, 2 कसे देऊ? आणि अजून भूक असली तर कसं होय ना, 3 मधून तुकडा काढून घेते. हे बघा 3 मधून तुकडा. त्याला आहे ना माझ्या चपात्या लई टेन्शन येत आहे माझ्या एवढ्या मोठ्या. 2.5 आहे आता काढली नाही हे अशी पोरं भांडतात माझ्याशी जेवायला. पण इथे पण असंच वैताग राहायचं त्याचा. पिशवीमध्ये बांधून देते. याला हात लावून नको, याला मीच करते काय करायचं ते. हां फाईल अजून फाईल पे करून राहा दुसरा. नको राहू दे. बघा आता बाबीचा माझा चहा वगैरे पिऊन झाला. बाबी लागली तिकडे कामाला. आदेशनी मला घरी जाऊन व्हिडिओ बनवून पाठवला. जेवायला बसला आणि मला लगेच व्हिडिओ बनवून पाठवला. बोलतो काकी मला तुमच्या भाजीची खूप आठवण येत होती, आणि आता कसं गरमच चपात्या होत्या, गरमच भाजी होती, तर लगेच जेवायला बसला. त्याला खूप आवडली भाजी. दीदी आता उठली. आता किती वाजले? बरोबर 1 वाजलाय. आता तिथून पुढे जेवण बिवण आंघोळ वगैरे आवरोपर्यंत दीदीला 4ला इथून निघायला लागतं. आता उठली, आता आवरेल, यानंतर आरामात. भाभीने गपचू आणि काय करतो, दीदी झोपलेली असेल ना, भाभी पण अजिबात आवाज करत नाही. कधी कधी ना किचन दरवाजे बंद करून भाभी भांडलेली असते, पण ती तिला जरा पण आवाज येऊ देत नाही. आता तिला बोली उद्यापासून तू ना आतल्या रूममध्ये झोप, आता एसीचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर म्हणजे कसं इकडं मला बिंदास खिडकी वगैरे उघडा ठेवता येते, आपलं कामं करता येतात. चला ठीक आहे, असू द्या. आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते ताई. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.